आज आपण मस्त खमंग आणि चविष्ट अशा बटाट्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. ह्या पुऱ्या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्ये जात असताना तेव्हा नेऊ शकता आणि करायला पण खूप सोप्या आहेत. झटपट तुम्ही ह्या पुऱ्या करून घेऊ शकता. तर अशा पुऱ्या आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर हा आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा. त्यासोबत 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपण जे चपातीला नॉर्मल गव्हाचं पीठ घेतो ते घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची. 1 ते 1.5 चमचा तिखट घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 1 ते 1.5 चमचा इथं धना पावडर घ्यायची. त्यामध्येच मी जिरं बारीक केलेलं आहे. 1 चमचा कस्तुरी मेथी टाकायची. 2 चमचे तीळ टाकायचे आहे. अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरच्या कमी करायच्या आणि तिखटच वापरायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर सर्व आपल्याला हे एकत्रित करून घ्यायचं आहे. म्हणजे हे पूर्ण पिठाला असं लागलं पाहिजे. इथे तुम्ही गरम तेलाचं मोहनसुद्धा टाकू शकता. तिथे माझा व्हिडिओ थोडा लावायचा मी विसरली. तर त्यामध्ये थोडं मोहन टाकायचं आहे 2 ते 3 चम्मच. आणि इथं बटाटे उकडून घेतलेले आहेत 3. तर 3 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आणि या खिसणीने मस्त असे किसून घ्यायचे आहे. किसून घेतल्यामुळं यामध्ये गाठी राहत नाहीत आणि मस्त अशी पेस्ट या बटाट्याची तयार होते. तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण बटाटे या पिठामध्ये किसून घेतलेले आहे. तर आता हे आपल्याला पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला असे मिसळून घ्यायचे. नंतर यामध्ये जसं लागेल तसं पाणी वापरायचं. पाणी घेताना एकदम पाणी यामध्ये टाकायचं नाही. थोडंसं हातावर घ्यायचं आणि यावर असं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हा गोळा मळून घ्यायचा. असं आपल्याला जसं लागलं तसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता हा गोळा मस्त असा मळून घेऊया. तर अशा पद्धतीने पाणी टाकायचं आणि गोळा मळून घ्यायचा. तर इथे मग घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. तर हा गोळा आपल्याला थोडा मुरायसाठी बाजूला 10 मिनिटासाठी ठेवायचा. तर 10 मिनटं झालेली आहे. गोळा पण मस्त आपला मुरलेला आहे. थोडं तेल टाकून घ्यायचं आणि आणखी थोडासा गोळा मळून घ्यायचा आहे. हे आपलं पीठ मळून मस्त तयार झालं. यामधलं आता जेवढं आपल्याला पुरी करायची तेवढा हा गोळा घ्यायचा आहे. मी इथे लिंबाच्या आकारा एवढा गोळा इथे काढून घेतलेला आहे. अशा पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या. याला थोडंसं तेल लावायचं किंवा तुम्ही पीठही लावू शकता. पीठ लावल्यामुळं काय होतं की आपण तेलामध्ये जेव्हा पुरी टाकू तेव्हा ते पीठ तेलामध्ये पसरतं आणि तेल खराब होतं. त्यासाठी मी इथं तेल वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि गोल पुरी येत नसेल तर असं एक झाकण घ्यायचं आणि झाकणाने गोल पुरी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर इथे आपण मस्त ह्या पुऱ्या लाटून घेऊयात. इथं मी काही पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत. तर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. तर मी इथं गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल अगदीच गरम करून घ्यायचं. नंतर मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला मस्त ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर बघू शकता मस्त अशा टम्म पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी मस्त लालसर तळून घ्यायच्या. कधीकधी पुऱ्या अशा फुगत नाहीत. त्याची कारणं अशी असते की आपण आता ही पहिली पुरी टाकली तर ही छान फुगली आहे. मी आता इथे दुसरी पुरी टाकली तर ती बघू शकता तेल थंड झालेलं आहे. तर थंड तेलामध्ये ही पुरी टाकल्यामुळं ही फुगली नाही किंवा पुरी पातळ तुम्ही लाटली तेव्हाही फुगत नाही. तर अशा एकदम गरम तेलामध्ये पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या किंवा थोड्या जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर इथं मी अशा ह्या सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि पुऱ्या मस्त झालेल्या आहेत. अगदी खमंग
चविष्ट अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. जास्त पुऱ्या कुरकुरीत होत नाहीत, नरम होतात. यामध्ये बटाटा आपण टाकल्यामुळं त्या पुऱ्या थोड्या नरम पडतात आणि वातड न होता अशा ह्या पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये, प्रवासामध्ये नेऊ शकता. तर अशाच पुऱ्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.